आपल्या समोर येते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सावनी रवींद्र. Hare Krishna Hare Ram Hare Krishna Hare Ram Hare Krishna Hare Ram Tammarudum Bittu Jayam Bolu Subusha Hare Krishna Hare Ram Hare Krishna Hare Ram Hare Krishna Hare Ram Hare Krishna Hare क्या बात है, अमेझिंग रंगलं गाणं. थँक्यू. नुसतं टावडा वडा 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 डाव टावडा वडा 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 डाव इकडेच जी नशा आहे ना खतरनाक. म्हणजे हे चालू झाल्यानंतर म्हणजे कुठल्याही म्युझिशियनला किंवा कुठल्याही ऑर्केस्ट्रामध्ये म्हणा किंवा आज सुद्धा इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा कधी ह्या गाण्याचा कंटाळाच नाही आला, कधीच नाही. आणि त्याच्यात एक कंपोजरनेच केलेली ती जी व्यवस्था आहे ना, तर दम लांबवण्याची जी एक ना, तो जेवढा लांबवाल तेवढा दिसेल तो दम तसा दिसणार ना. आणि तो जर काही पद्धतीने अशा त्यांनी गायला आहे बेफिक्री सकट, तो काय जो एक नशा दाखवली आहे ती सुपर्ब आहे, सुपर्ब. सर्दी मला जाणवत होती ऐकताना सुद्धा. मी तुझ्या आदा स्टाईल लटके झटकेचं जास्त कौतुक करतो, ते तुझ्याकडे जास्त आहे. पण आज मला नेमकं तेच कमी वाटलं. बाकी गाणं ओव्हरऑल म्हणशील तर रंगलं छान, टोटली नशेत नव्हतं आणि थोडंसं बेफिक्री नव्हती त्याच्यामध्ये जी अजून यायला पाहिजे होती. बट ठीक आहे, सुपर्ब वाजवलं सगळ्यांनी. आणि मी स्पेशली यावेळेला इकडे एक गोष्ट सांगू इच्छितो मुद्दाम, की मी मगाशी जसं बोललो तसं आर डी बर्मनचे एक जे 4-5 जे खंदे लोक जे होते की ज्यांच्या भरोश्यावर त्यांनी अत्यंत स्वतः अरेंजर असून सुद्धा त्यांच्याकडनं बऱ्याच पद्धतीची अरेंजमेंट ते करून घ्यायचे आणि सगळेजण एकत्र बसून एक जो माहोल तयार करायचे तिकडे आणि मग एक गोष्ट लॉक होत व्हायची. त्यांच्यातले एक म्युझिशियन म्हणजे टोनी वॅज. त्या टोनी वॅज हे भारताचे अमेझिंग बेस गिटारिस्ट. त्यांच्यातला एक त्यांचा जो टोनी वॅजनचा जो शिष्य आहे तो आपला मनीष. आणि आनंद वाटला आज त्याने इकडे जे काही बेस गिटार वाजवलं मला त्यांच्या वाजवणीची आठवण आलीच. पण एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो की हा त्यांच्याकडे फक्त शिकलाच नाही, त्यांची याने खूप सेवा सुद्धा केली, खूप मनापासून. अगदी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्याने खूप त्याला मदत केली. मुद्दाम सांगतो कारण हा कधी कोणालाही सांगणार नाही या गोष्टी. पण मनीष खूप छान, आणि त्याकरता आम्हा सगळ्यांकडनं तुझं खूप अभिनंदन आणि आभार. आभार. अजय, सिन्स यू हॅव मेन्शन हेच ते गिटार आहे, हेच ते बेस गिटार आहे टोनीजींचं जे आज त्यांच्या शिष्याकडेही आहे आणि जे त्यांनी वाजवलेलं आहे. पण त्यांनी प्रेमाने याला ते गिफ्ट केलंय. इतकी भक्ती असावी गुरुवर. व्हेरी गुड. मला तुझा प्रेझेन्सच गाण्यातला म्हणजे टोनचा कमी वाटला. म्हणजे मला अजून एक्सपेक्टेड होतं तुझ्याकडनं हे गाणं, तर जे कोणी गातं किंवा या गाण्याची ओव्हरऑलच खरंच खूप नशा आहे. भिंत
थोडंसं बाय नेचर ते तुझ्याकडनं झालं नाही, पण तरी सुद्धा म्हणजे जो आत्ता तुझा बोलतानाचा जो आवाज आहे तसा आवाज असून सुद्धा तू जो हा प्रयत्न केला तो खूप चांगला होता. मग त्यासाठी तुझं अभिनंदन. थँक्यू. सावनी, आपल्याला आज सोमवार असल्यामुळे मार्क्स मिळणार नाहीयेत, पण रिझल्ट आज आहे त्यामुळे रिझल्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मनीष कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. तर मनीष दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की टोनीजींबरोबर इतक्या वर्षांचा सहवास आणि आशीर्वाद म्हणून मिळालेलं हे गिटार, याबद्दल काय सांगाल? तुमच्याकडे खरं तर आमच्याशी शेअर करायला खूप काही असेल. टोनीजी हे पंचमदांचे एकदम लाडके म्युझिशियन होते. टोनीजींमुळे मी एकदा पंचमदांना बघू शकलो ॲक्च्युली. आणि या गिटारवरती सागर, सत्यपे दत्ता, इजाजत, मेरा कुछ सामानसारखी भरपूर, झील के उस पारपासून 1942 लव्ह स्टोरी, हे सगळे पंचमदांचे फिल्म्स या गिटारवरती वाजलेले आहेत, बेस गिटार. मला खूप आनंद आहे की हे इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे आहे आणि हा आशीर्वाद आहे टोनीजींचा माझ्या. ह्याच्यासारखं लाईफ टाईम गिफ्ट काहीच दुसरं असू शकत नाही.